नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि धमाकेदार एपिसोडमध्ये. एका बाजूला निष्पाप लहान मूल बनून घरात सायकल चालवणारी सावी आणि दुसऱ्या क्षणी बाबांचा फोटो समोर येताच डोळ्यासमोर उभा राहिलेला तो भयानक अपघात. खरंच सावीच्या बाबांच्या मृत्यूमागे असं काय मोठं रहस्य दडलं आहे, सावीचं मन अजूनही सहन करू शकत नाही. आज आपण मालिकेच्या येणाऱ्या भागातल्या अशा काही गोष्टींवर सविस्तर बोलणार आहोत, ज्या ऐकून तुमचेही डोळे पाणावतील आणि नायकांच्या घरातल्या काही माणसांवर तर तुम्हाला प्रचंड राग येईल. तर आपण पुढे बघूया. घडत असतं असं की धैर्य जो आहे मोठ्या आशेने सावीला तिच्या माहेरी घेऊन येतो. भाऊंची इच्छा असते की बाबांच्या श्राद्धाचे विधी सावीच्या हातानेच व्हावेत. कार्यक्रम शांततेत सुरू असताना केतन सावीला खाण्यासाठी एक लाडू देतो. सावी अगदी आनंदाने तो लाडू हातात घेते, पण तिची नजर अचानक समोरच्या टेबलावर जाते आणि तिथे तिच्या बाबांचा म्हणजेच मधुसूदन यांचा हार घातलेला मोठा फोटो ठेवलेला असतो. तो फोटो पाहताच सावीच्या पायाखालची जमीनच सरकते. तिच्या बाबांचा झालेला तो भीषण अपघात सावीने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला होता आणि नेमका तोच प्रसंग तिच्या डोळ्यांसमोर उभा राहतो आणि तेच डोळ्यांसमोर फिरायला लागतं. तेव्हा सावी प्रचंड अस्वस्थ होते. आपले कान आणि डोळे गच्च बंद करून घेते. तिच्या अंगाला थरकाप उडतो. हातातला लाडू जमिनीवर पडतो आणि ती जोरात चक्कर येऊन खाली कोसळते. आता धैर्यच्या मनात शंका पक्की झाली आहे की सावीच्या या अवस्थेचा तिच्या बाबांच्या मृत्यूशी खूप मोठा संबंध आहे. तर बघा प्रेक्षकांनो, धैर्याला जे आहे ती आता शंका आलीच आहे की सावीच्या बाबांच्या मृत्यूशी नक्कीच काहीतरी मिळतं जुळता संबंध आहे. तर दुसऱ्या बाजूला नायकांच्या घरात एक वेगळाच कट कारस्थान रचला जात असतो. इकडे दीपाचा स्वार्थीपणा काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. बाबा गेल्याचा गैरफायदा उठवत ती गुपचूप मधुसूदन यांच्या रूममध्ये शिरते आणि प्रॉपर्टीचे कागदपत्र शोधण्यासाठी पूर्ण रूम अस्तव्यस्त करायला लागते. पण म्हणतात ना, चोराची पावलं जास्त वेळ लपत नाहीत. नेमकी त्याच वेळी तिथे भाऊंची एंट्री होते आणि ते दीपाला रंगेहात पकडतात. भाऊ तिला कडक शब्दात सुनावतात की पुन्हा जर माझ्या मुलाच्या फाईलमध्ये हात मारताना दिसलीस तर सरळ पोलिसांच्या हवाली करेल आणि तुरुंगात पाठवेल. भाऊंचा हा रुद्र अवतार पाहून दीपाची पुरती बोलती बंद होते आणि ती तिथून पाय काढते. पण या सगळ्या गोंधळात सावीला नीट सांभाळता यावं म्हणून धैर्य स्वतः किचनमध्ये जातो. तिच्यासाठी शिरा बनवतो आणि अत्यंत प्रेमाने तिला भरवतो. सावी सुद्धा लहान मुलासारखी खेळत खेळत तो शिरा खाते. काही वेळाने सावी हॉलमध्ये सायकल चालवायला लागते, पण घरातले भास्कर आणि विलास सारखे कपटी लोक मात्र तिला टोमणे मारायला सोडत नाही. तेवढ्यात धैर्यला डॉक्टरांचा फोन येतो आणि अचानक सावीला सायकल चालवताना तिचा तोल जातो आणि ती जोरात खाली पडते. तिला दुखापत होते. तिला फार लागलेलं असतं. ती रडायला लागते. अवंती जेव्हा मेडिकल बॉक्स घेऊन येते तेव्हा सावीला मलम लावायला जाते, पण सावी मलम लावायला नकार देते आणि रडत रडत हट्ट धरते की मला त्या हॉस्पिटलच्या नर्सला बोलवा. माझी तिच्याशी चांगली मैत्री आहे आणि मला तिथे जायचे आहे. मला या घरात राहायचं नाही. आता सावीचा हा हट्ट पाहून धैर्य सुद्धा पुरता हतबल झाला आहे. पण प्रेक्षकांनो, कथेमध्ये खरा ट्विस्ट तर आता येणार आहे. श्राद्धाच्या या कार्यक्रमात मधुसूदन यांनी दामिनी आणि दीपाचे सगळे काळे कारनामे आणि महत्वाचे
डॉक्युमेंट्स या मित्रांकडे सुरक्षित ठेवले होते आणि सांगितलं होतं हे कागदपत्र फक्त 6वी पर्यंत पोहोचवायत. आता तर ते कागदपत्र या मित्राने धैर्याच्या हातात दिले तर दामिनी आणि दीपाचा खेळ कायमचा खल्लास यात काही शंका नाही. आता पुढे काय होणार? सावी धैर्यचं न ऐकता पुन्हा हॉस्पिटलमध्ये जाणार का? की बाबांच्या मित्राने आणलेल्या कागदामुळे आणि या मोठ्या धक्क्यामुळे सावीची स्मरणशक्ती लवकरच परत येणार? तुम्हाला याबद्दल काय वाटतं? मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि मालिकेचे असेच नवनवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात पुढच्या एक धमाकेदार व्हिडिओमध्ये. धन्यवाद.